अखिल भारतीय होलार समाजानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलाय। मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजीही करण्यात आली आहे। आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी होलार समाज आक्रमक झालाय। तर पंढरपूरमधली ही दृश्य आहेत। पंढरपूरमध्ये होलार समाजानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजीही केली आहे। आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी होलार समाज आक्रमक झालेला आहे आणि त्याच संदर्भात हे आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरमध्ये आला असता त्या ताफ्यासमोर त्या ताफ्याला अडवून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। माऊली, या होलार समाजाची नेमकी मागणी काय आहे? अगदी प्राची बरोबर आहे। आज आषाढी एकादशी निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये दाखल झाले होते आणि जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं उद्घाटन आहे आणि उद्या शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे। ते पंढरपूरमध्ये आले असता होलार समाजाचे पंढरपूर शहरातील प्रबोधन ठाकरे चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे आणि आर्थिक विकास महामंडळ व अभ्यास आयोग साठी होणारा समाज आक्रमक झालेला आहे। ज्या दोन मागण्या आहेत त्यासाठी त्या होलार समाजाने आज मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि त्यांना वेळ देतो म्हणून सांगितलं आणि तुमचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून असंही त्यांना सांगण्यात आलेलं आहे। प्राची, माऊली, याआधी देखील होलार समाजानं आपली भूमिका मांडलेली होती का? हो, बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेच्या अगोदर हा प्रश्न मार्गी लावूनच मग पूजेला यावं असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळेच आज मुख्यमंत्र्यांचा ताफा होलार समाजानं अडवलेला होता। प्राची, धन्यवाद माऊली, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पंढरपुरातली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांनी काचतून हात करून मला बोलवून घेतलं। अरे राजा, तुझी मागणी काय सांग म्हणले। सीएम मी एवढंच सांगितलं की साहेब, माझ्या होलार समाजाच्या दोन प्रमुख मागण्या आहेत। त्या प्रमुख मागण्या आपण राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात, आपण माझ्या समाजाला न्याय द्यावा। सीएम साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, राजा तू इथे काय न्याय मला वेळ मागतोयस, तुझ्यासाठी मी मंत्रालयात वेळ देणार आहे आणि मंत्रालयात तुझी लवकर बैठक लावतोय असं आश्वासन दिलं आणि मला शुभेच्छा दिल्या आणि सीएम साहेब घेऊन गेले।